कोरोना काळात प्रत्येकाने कोरोनाची कोविशिल्ड ही लस घेतलीच असेल. देशात वाढलेलं कोरोनाचं प्रमाण अगदी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी या लसीने अगदी जीवनदान रूपी काम केलं होतं. पण ती लस बनवणाऱ्या एका कंपनीनं ब्रिटनमध्ये अशी कबुली दिली की या लसीमुळे हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. या लसीचे काही साईड इफेक्ट्स आहेत. त्यापैकीच एका साईड इफेक्ट्समुळे शरीरामध्ये रक्त गोठायला सुरुवात होतं, अशी कबुली कंपनीकडून देण्यात आलेली आहे. तर आज आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कोरोना लसीबद्दल या कंपनीनं काय मान्य केलेलं आहे. जो दावा इंग्लंडमध्ये कंपनीच्या विरोधात न्यायालयात दाखल केला गेला होता, तर त्याचा युक्तिवाद करताना कंपनीने काय कबुली दिलेली आहे. आता प्रत्येकानेच कोरोना लस घेतली, मग आपण घाबरायचं आहे का? किंवा किती टक्के किंवा किती प्रमाणात हे असे जे साईड इफेक्ट ते होऊ शकतात, अशी माहिती. तर व्हिडिओ पूर्ण माहितीने भरलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. भारतामध्ये जानेवारी 2020मध्ये लसीकरण सुरू झालं, खास कोरोनासाठी. यामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा 2 लसी होत्या. आता जवळपास 200 कोटी लोकांना 200 कोटी डोस हे देण्यात आले. त्यापैकी खूप जास्त म्हणजे अगदी 90-95% जे काय डोस होते तर ते कोविशिल्डचे होते. पण त्यावेळेस अगदी लोक रांगा लावून ही लस त्या ठिकाणी घेत होते. कोरोनाचा वाढता स्फोट पाहता जगातील तसेच भारतातील काही कंपन्यांनी याच्यावर अभ्यास करून अगदी कमी वेळामध्येच ही लस बनवली, जी की कोणतीही लस तयार करायला तिच्यावरची ट्रायल टेस्ट घ्यायला ती पूर्णतः सिद्ध व्हायला 10 वर्ष इतका वेळ लागत असतो. पण ह्या ज्या काही कोरोनावरल्या वॅक्सिन होत्या, लसी होत्या, त्या फार कमी काळात त्या ठिकाणी बनवण्यात आल्या. मग त्यावेळेस देखील मोठ्या शंका उपस्थित झाल्या होत्या किंवा तज्ज्ञांनी देखील त्यावर ताशेरे ओढले होते की याचे साईड इफेक्ट्स काय आपल्याला माहिती नाहीत किंवा याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. पण ते घेतल्यामुळे जे कोरोनाचं प्रमाण कंट्रोलमध्ये आलं, तर त्यामुळे नक्कीच ह्या लसी चांगल्या आहेत असं त्या ठिकाणी समजलं होतं. पण जेव्हापासून इंग्लंडच्या न्यायालयामधून या लसीविषयी खबर आली, तेव्हापासून तऱ्हेतऱ्हेच्या शंका लोकांच्या मनामध्ये येत आहेत. आणि त्यातच सध्याच्या काळात हृदयविकाराचे झटके येण्याचं प्रमाण अगदी तरुण लोकांमध्ये देखील वाढलेला आहे. त्यामुळे त्याचा संबंध लोक लसीकरणाशी जोडत आहेत. आणि यामुळेच कोविशिल्ड कोरोना लस घेतलेल्या प्रत्येकामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. याची बनवणारी कंपनी ॲस्ट्रोझेनेकाने लसीच्या दुष्परिणामाबाबत खुलासा केल्यापासून सर्वत्र ही चर्चा रंगली आहे. कोविशिल्ड लसीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं असून चौकशीसाठी समितीची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान ICMRच्या माजी शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की कोविशिल्ड लसीपासून भारतात धोका खूपच कमी आहे. आता जर तुम्ही ही कोविशिल्ड लस जर घेतली असेल तर काय आलं, कोरोना लसीच्या नावाने आता लोकांना भीती वाटू लागली आहे. त्यातच ॲस्ट्रोझेनिका कंपनीची कोविशिल्ड लस घेतलेल्या अनेकांच्या रक्तात गुठळ्या झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप ब्रिटनमधील लोकांनी केला होता. तब्बल 81 लोकांची यादी तेथील न्यायालयामध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्रोझेनेकाने न्यायालयात खुलासा करत असताना या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असल्याचं मान्य केलं आहे. पण हे सांगत असताना त्यांनी हेही अधोरेखित केलं आहे की फार क्वचित असल्याचं देखील कंपनी म्हटली आहे. ॲस्ट्रोझेनेका कंपनीच्या खुलाशानंतर कोरोनाची लस घेणाऱ्या लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. ॲस्ट्रोझेनेकाने कंपनीने न्यायालयात कबूल केलं आहे की कोविशिल्डमुळे TTS म्हणजेच थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम म्हणजेच थ्रोम्बोसिस होऊ शकते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, प्लेटलेट्सची संख्या कमी होते. थ्रोम्बोसाइटोपेनियाच्या गंभीर प्रकरणामध्ये यामध्ये ब्रेन स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. आणि ही माहिती समोर आल्यानंतर भारतातही या लसीबाबत मोठी चर्चा सुरू झालेली आहे. अर्थातच भारतामध्ये याच्यावर जास्त चर्चा होत होती, पण ब्रिटन म्हणजेच इंग्लंडमध्ये न्यायालयामध्ये तब्बल 81 जणांना रक्ताच्या गुठळ्या होऊन ब्रेन स्ट्रोक येणं, हृदयविकाराचा झटका येणं अशा प्रकारचे लक्षणे किंवा आजार दिसून आले. त्यामुळे तेथील न्यायालयामध्ये ॲस्ट्रोझेनेका या कंपनीच्या विरोधात त्यांनी तक्रार दाखल केली. न्यायालयामध्ये युक्तिवाद होत असताना कंपनीने देखील याची सुतोवाच केलेला आहे की अशा प्रकारचे साईड इफेक्ट होऊ शकतात. TTS नावाचा जो आजार आहे तो होऊ शकतो, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ शकते. आणि काय मग आता यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका कितपत आहे ते एकदा आपण जाणून घेऊ. आता आपली सिरम इन्स्टिट्यूट, भारतातली सिरम इन्स्टिट्यूट आणि ॲस्ट्रोझेनेका यांचा एक करार झाला होता. त्या अंतर्गत कोविशिल्ड लस तयार भारतामध्ये करण्यात आली होती. ही लस भारतात मोठ्या प्रमाणावर दिली गेली, त्यामुळे भारतीय लोकांच्या मनात खूप प्रश्न आहेत. आता भारतातील बहुतेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की हा धोका फक्त दुर्मिळ प्रकारामध्ये होऊ शकतो.
आता सिरम इन्स्टिट्यूटने ऑगस्ट 2021मध्ये कोविशिल्ड लस दिल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामाविषयी त्यांच्या वेबसाईटवर देखील माहिती दिली होती. यामध्ये जो काय आजार आहे TTS, त्यामुळे कमी प्लेटलेट्स काउंटमुळे रक्त गोठण्याची समस्या उद्भवू शकतं, असं कंपनीने तिथे स्पष्टपणे म्हटलं होतं. पण ते प्रमाण त्यांनी देखील अधोरेखित केलेलं आहे. 1 लाखापैकी एकाच व्यक्तीमध्ये असं होऊ शकतं, म्हणजे अत्यंत दुर्मिळ प्रमाणामध्ये हे होऊ शकतं असं कंपनीने म्हटलं आहे. यामध्ये एक लक्षात घेण्यासारखं आहे, 1 लाखापैकी एकाच व्यक्तीमध्ये होऊ शकतं, फार दुर्मिळ आहे. त्यामुळेच भारताचं जे ICMR जे आहे, तर त्यांनी देखील एक सल्ला आपल्याला दिला आहे की विनाकारण घाबरण्याची गरज नाही. ICMRचे माजी महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव यांनी कोविशिल्ड लसीबद्दल सांगितलं की लस घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम जास्तीत जास्त 3 ते 4 आठवडे टिकू शकतात, तेही केवळ क्वचित वेळी. कोविशिल्ड लसीचे करोडो डोस भारतात दिले गेले आहेत, पण लसीचे दुष्परिणाम फारच कमी प्रमाणात दिसून आले आहे. लस दिल्यानंतर अडीच वर्षांनी दुष्परिणाम होण्याचा धोका नसून विनाकारण घाबरण्याची गरज नाही, असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्यातच द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ॲस्ट्रोझेनिका ह्या कंपनीने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीनं तयार केलेल्या कोविशिल्ड लसीमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचा दावा ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने केला होता. तसेच त्याने ॲस्ट्रोझेनिका कंपनीविरोधात तेथील न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. आणि याच याचिकेला उत्तर देताना कोविशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणं आढळू शकतात, ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, ब्रेन हॅमरेज होऊ शकतो, अशी कबुली ॲस्ट्रोझेनिकाने न्यायालयात दिली आहे. पण हे दुष्परिणाम क्वचित आढळू शकतात, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असं ॲस्ट्रोझेनिका कंपनीकडूनही सांगण्यात आलेलं आहे. तर मग यावरून असं लक्षात येतं आहे की दोन्हीही कंपन्या, आपल्याकडले सिरम इन्स्टिट्यूट असेल किंवा ॲस्ट्रोझेनिका असेल, तर यांच्याकडून असं समजतं की फार दुर्मिळ प्रकारामध्ये हे दिसून येतं. तसंच ICMR आपल्याला सांगते की आपण लस घेऊन जवळपास 2-3 वर्ष झालेली आहेत, तर 2 ते 2.5 वर्षानंतर याचा कुठलाही परिणाम होत नाही, कुठलाही दुष्परिणाम याच्यामध्ये सापडत नाही, असं देखील निदर्शनास आलेलं आहे. पण लवकरच याच्यावर काही अजून रिसर्च होतील, अजून काही याच्यावर हे सापडू शकतं. लवकरच आपल्याला याविषयी अजून जास्त क्लिअर होणार आहे, त्यामुळे आपण याच्यावर आपलं मत बनवणं चुकीचं आहे. माझ्या मते तरी ही जी काही लस होती ती आपल्याला नक्कीच जीवनदायी ठरली होती. कोरोनापासून वाचवण्यामध्ये तिनं अगदी उत्कृष्ट असं काम केलं होतं. जो कोरोनाचा स्फोट पूर्ण भारतभर होत होता, पूर्ण जगभर होत होता, त्याला कंट्रोल करण्यामध्ये ही लस नक्कीच प्रभावी ठरली होती, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. त्यामुळे आपण नक्कीच इतक्या चांगल्या गोष्टीविषयी निगेटिव्ह विचार न करता चांगलाच विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. जे काही न्यूज येतील, ज्या काही गोष्टी येतील, तर त्या आपल्याला इथून पुढे समजतीलच. पण तोपर्यंत आपण बी पॉझिटिव्ह, अगदी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. जास्तीत जास्त व्यायाम केला पाहिजे, चांगला आहार त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आपण आपली काळजी स्वतःच घेतली पाहिजे. जे काय आत्ताचे आजार आहेत त्याचा संबंध त्याच्याशी न जोडता आपण आपली लाईफस्टाईल सुधारली पाहिजे. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.